आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काल आपण बघितला की कशा प्रकारे माता पार्वती लोकांका स्वावलंबीपणाची शिकवण दिली आहे. आज आता आपण बघूया खरंच लोक कामाक लागले काय, आणि जर लागले असती तर त्यांका काय अडथळे येले. अहो, खायचाही चांगला काम करूचा म्हटला की अडथळे येतले, आणि अडथळ्यातून केलेल्या प्रवासाची किंमतच आपणाक जास्त कळता. त्याच्यात गोडवो असता. वसुधा, चिंतातूर दिसतेस. कसला एवढा विचार करते आहेस? काय झाले? आज बऱ्याच दिवसानंतर हे व्यापारानिमित्त बाहेरगावी गेले म्हणून काळजी वाटते आहे. गेल्या वेळी वेताळाने त्यांची वाट अडवली तेव्हा काय झाले तुम्ही जाणता, म्हणून मन अस्थिर झाले आहे. अगं, असे भयभीत होऊन राहिले तर पुढे आयुष्यात काहीच जमणार नाही. तू निश्चिंत राहा. तुझी त्याच्यावरची प्रीतीच त्याला सुखरूप घरी आणेन बघ. भाग्यवान आहेस तू. जशी तुला त्याच्या घरी येण्याची ओढ असते तसाच त्याचाही जीव तुला बघण्यासाठी भेटण्यासाठी कासावीस होत असतो. अगं, लाजतेस काय? ते सत्य आहे ना, तेच सांगते मी तुला. खरंच तू खूप भाग्यवान आहेस. नाहीतर काही जण काही नाही तू कर का? काही नाही कसे? तुम्ही काहीतरी सांगत होता. नाहीतर काही जण आपल्या पत्नीस अंधारात ठेवून दुसऱ्या विवाहाची तयारी करतात. हो, खरे आहे. बर, मला सांग, स्वयंपाकात काही करायचे आहे का? म्हणजे आमची काही सहाय्यता हवी आहे का? तुम्हास कशाचही हात लावण्याची गरज नाही. मी सारे काही बनवून ठेवले आहे. आता केवळ हे नाचणीचे सत्व बाकी आहे. कपिलला आवडते ना, म्हणून बनवते आहे. त्याला आवडते? मग बना. कोणीतरी भेटावेस आले आहे. तू कर काम, मी पाहून येते. गावातलेच कोणीतरी असेल. हो, तू कर. हा, कोण? जया, तू इथे कशाला आलीस? प्रथम बाजूस चल. बोल, येथे काय येणे केले? नवीन काही निरोप? नाही माते, नवीन निरोप नाही काही. परंतु तो निरोप पोहोचवल्यापासून आपला काही आदेश आलेला नाही, म्हणून मी स्वतः इथे आले आहे. उत्तम. तुला एक कार्य करायचे आहे. बोला माते. हळूहळू. इथे कोणाचंही आमचे मूळ स्वरूप ज्ञात नाही, आणि ते कोणालाही ज्ञात होता कामा नये. समजले? क्षमा असावी माते. मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ नये. तू त्या लावण्यवतीकडे जा. तिची सहानुभूती घे, आणि तिच्या मनात तुझ्याबद्दल स्थान निर्माण व्हायला हवे. मी येथे माझ्या शरीराचा दाह शमविण्यासाठी आकाश पाताळ एक करीत आहे, आणि तुम्ही आनंदात हसत खिदत आपले मन रमवत आहात. तुमच्या हसण्याने माझ्या शरीराचा दाह अधिक वाढलेला आहे, आणि या सर्वांस तुम्ही जबाबदार आहात. याची शिक्षा तुम्हास होणार, नक्की होणार. तुम्ही आम्हास काही करू शकणार नाही. काय केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. माझे पिताश्री अतिशय शूर आहेत.
ते तुम्हा सगळ्यासह युद्ध करून तुम्हाला हरवतील. मुला, तू हसून खिदळून माझा दाह वाढवलास. वर तू तुझ्या पिताश्रींबद्दल हुशारक्या मारून आम्हास तुच्छ लेखलस. आता तुझ मुक्तता नाही. घेऊन चला या सोबत, घेऊन चला. आणि ह्या मुली नाही. ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी कोणीतरी हवे. हिला सोडा. लोकांना समजले पाहिजे, वेताळाला असंख्य यातना होत असताना इथे कोणी आनंदात हसत खेळत असेल तर हा वेताळ तसे होऊ देणार नाही. माझ्यासारख्याच असंख्य यातना सर्वांना होतील. जोवर तो नाद मला गवसणार नाही तोवर या गावात कुणीही आनंदात राहू शकणार नाही. मी त्यासाठी वाटेल ते करेन. घेऊन चला त्यासोबत. भगिनी, तुझ्या हातून काही हरवले आहे का, की काही महापातक घडले आहे? मला सांग, मी जमल्यास तुझे सहाय्य करू शकेन. नका, तुम्ही जा इथून. हीच माझी नियती आहे. मलाच त्यास सामोरे गेले पाहिजे. तुम्ही ते पळभरही थांबू नका. हे बघा भगिनी, तुम्ही स्वतःवर तुम्ही कृपा करा. इथून जा. भगिनी, तुम्ही भयभीत होऊ नका. तुम्हास काहीही होणार नाही. अरे, ही तर माता पार्वतींची दासी जया. ही येथे काय करते आहे? तेही वेषांतर करून. नक्कीच हीच माता पार्वतीने पाठविली असणार. परंतु कशासाठी? हा, महादेवांच्या विवाहाची वार्ता माता पार्वतींपर्यंत पोहोचली असणार. हे पहा, तुम्ही भयभीत होण्याचे काहीही कारण नाहीये. मला तुमच्या सहाय्यासाठी देवानेच धाडले आहे असे समजा. मला सांगा, तुम्ही या काळोखात या रानात बसून का बरे रडत होतात? कसे सांगू मी तुम्हाला? अजिबात संकोचू नका. जे काही घडले आहे ते कथन करा, तरच मी तुमची सहाय्यता करू शकेन.